हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सरकारने जे घटना दुरुस्ती विधेयक मांडले होते ते काल फेटाळले गेलेले आहे त्यावर चर्चा करणार आहोत। कारण की MPSC राज्यसेवा या परीक्षेच्या दृष्टीने यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। कालचे जे विधेयक होते ते काय होते ते आपण सर्वप्रथम बघू। तर बघा, 2023 मध्ये नारी शक्ती वंदना हे विधेयक पास झाले होते आणि त्यानुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना सुरुवातीपासूनच 1/3 रिझर्वेशन होते आणि त्यानंतर या विधेयकाने त्यांना लोकसभा तसेच विधानसभा या दोन्हीमध्ये 1/3 म्हणजे 33% आरक्षण देण्यात आले होते। तर बघा, कालचं जे विधेयक होतं त्यामध्ये अशा तरतुदी होत्या की त्यानुसार लोकसभेच्या ज्या सीट्स आहेत 543 त्या वाढवून 800पर्यंत वाढवायच्या होत्या आणि त्या वाढवलेल्या जागेवर महिलांना आरक्षण देण्याचे ठरवले होते। आता NDA यांचे मत होते की हे सीट वाढवले जावे आणि इंडिया आघाडीचे जे मत होते की हे सीट न वाढवता 543 जागांवरच महिलांना आरक्षण देण्यात यावे। आता एका दृष्टीने बघितले तर हे योग्यही आहे, कारण की BJPनुसार म्हणजे इंडिया आघाडीनुसार यामध्ये जर आपण सीट्स वाढवून महिलांना आरक्षण दिले तर त्यांचे जे आधीचे MLA MP जे आहे त्यांना साईडला करता येणार नाही आणि जर ते हेच वाढवले या न वाढवता या जागेंवर जर त्यांना महिलांना आरक्षण दिले तर त्यांचे सध्याचे असणारे MP MLA यांना साईडला करावं लागेल आणि त्यामध्ये महिलांना आरक्षण द्यावं लागेल। एका दृष्टीने आपण एका महिलांना आरक्षण देण्याचं बघतो आणि एका दृष्टीने ते यामध्ये महिलांना आरक्षण द्यायचे, परंतु आधीच्या आपल्या खासदार आणि आमदारांच्या जागेवर नाही तर नवीन जागा ॲड करून द्यायची असं NDAचे मत आहे। इंडिया आघाडीने याला विरोध केला आणि काल हे जे घटना दुरुस्ती विधेयक ते फेटाळले आहे। तर बघा, आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, पहिला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की महिला आरक्षणासाठी जे पहिले विधेयक मांडण्यात आले ते किती साली आणि कोणाच्या काळात मांडण्यात आले। तर बघा, 1996 साली HD देवेगौडा सरकारच्या काळात ही मांडण्यात आलेली होती। 2008 साली ते राज्यसभेत मंजूर झाले तर सप्टेंबर 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ते लोकसभेतही मंजूर झाले व तो कायदा पास झाला। तर बघा, आता जे त्यांनी काल विधेयक मांडले होते घटना दुरुस्तीचे ते 298 मत विधेयकाच्या बाजूने पडले, 230 विरोधात पडले। आवश्यक मते होते घटना दुरुस्तीसाठी 2/3 मतं लागतात, तर 2/3 मते न पडता 352 मते पाहिजे होती तर 298 मते त्यांच्या बाजूने पडली आणि विरोधात 230 मते पडलेली आहेत। तर बघा, मग त्यामुळे 2/3 मत बहुमत न पडल्याने हे घटना दुरुस्ती विधेयक खारिज झालेले आहे। तर बघा, असे हे सर्व तुम्हाला माहिती आहे नाही। आता प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे महिला आरक्षण विधेयक सर्वप्रथम कोणाच्या काळात मांडण्यात आलं, ते किती साली मांडण्यात आलं। दुसरं म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयकावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे आपण महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम यामध्ये बघणार आहोत। जर बघा, नारी शक्ती वंदन विधेयक काय होतं, ती महिलांना विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी 33% जागा आरक्षित ठेवण्याचे विधेयक होते। तर बघा, याच्यावर आधी सुरुवातीला प्रश्न येऊन गेलेला आहे, परत यावर प्रश्न येऊ शकतो कारण की हे परत चर्चेमध्ये आलेले आहे। तर बघा, त्या नारी शक्ती वंदन विधेयकामुळे कोणते नवीन कलम ॲड करण्यात आले, तर बघा कलम 239 AA मध्ये सुधारणा करण्यात आल्या व दिल्ली विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले। तर बघा, दिल्ली विधानसभेत देण्यात आले आणि पॉंडिचेरी विधानसभेमध्ये देण्यात आलेले नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तसेच कलम 330A नुसार लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण आणि SC STना त्या महिलांमध्ये 1/3 आरक्षण किंवा SC STच्या त्या महिलांमध्ये 1/3 महिला SC STच्या अशा आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि 332A नुसार राज्य विधानसभामध्ये देखील महिलांना 33% आरक्षण आणि त्या 33% मध्ये SC STच्या पण 33% महिला असं आरक्षण देण्यात आलं। म्हणजे 239A कलम 330A आणि कलम 332A यामध्ये सुधारणा करण्यात आली। तसंच त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी आणि कालावधीसाठी देखील 334A मध्ये दुरुस्ती करण्यात आली किंवा ते कलम ॲड करण्यात आलं। त्याच्यामध्ये बघा, जनगणना जी नवीन जनगणना होईल म्हणजे आता जनगणना जी चालू आहे त्यानुसार ते
लागू करण्यात येईल. मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येईल, डिलिमिटेशन करण्यात येईल. त्यानंतर अंमलबजावणी सुरू राहील आणि 2029च्या निवडणुकीपासून लागू होण्याची जी शक्यता आहे. आणि आरक्षण किती वर्षासाठी असेल? सुरुवातीपासून 15 वर्षासाठी ते लागू असेल. जागांचे रोटेशन प्रत्येक मतदारसंघामध्ये पुनर्रचनानंतर जागा ह्या बदलल्या जातील. जागांचे रोटेशन सुरू राहील. म्हणजे 1/3 ज्या महिला आहेत त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी 3 टर्म्सनंतर एका टर्म्समध्ये महिलांना आरक्षण देण्यात येईल. त्यानंतर संसदीय कायदा, आणि हा जो कायदा आहे 15 वर्षानंतर संपल्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल आणि तो परत लागू करण्यात येईल. अशा प्रकारे जे नारी शक्तीवंदन विधेयक होतं ते तुम्ही लक्षात ठेवायच्यावर येणाऱ्या राज्यसभा आणि कंबाईन राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न येणे अपेक्षित आहे. तर बघा, काल जे घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाले त्या अनुषंगाने हे आपल्याला बघणे गरजेचे होते.